शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। राज्यातील या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे हे जमा होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून ही रक्कम वितरित केली जाणार आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे की आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता मिळणार आहे। शेतकऱ्यांना यंदा पेरणीला पैसे लवकर मिळावे याकरिता केंद्र सरकारने उद्याच्या उद्या पाठवण्याचं ठरवलं आहे। पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो नमोचा 7वा हप्ता आणि उद्याचा दोन्ही एकत्र मिळून टोटल तुम्हाला 4,000 रुपये मिळणार असल्याची बातमी आतापर्यंत आलेली आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आनंदाची बातमी असे की मोठी खुशखबर देखील आली, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येण्याची शक्यता जास्त आहे असे प्रशासनाने देखील वर्तवले। आता मित्रांनो, अनेक तुम्हाला प्रश्न पडले असतील, हे पैसे कधी जमा होणार। अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न देखील निर्माण झालेला असेल। आता शेतकऱ्याजवळ पेरणीला पैसे नव्हते, हा उद्देश लक्षात घेऊन केंद्र सरकारने उद्याच्या उद्या पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे 15 जिल्हे घेण्यात आले आहेत। आता आपल्या राज्यात हे शेतकऱ्यांना 4,000 रुपये सोडले जाणार आहेत। आता शेतकऱ्यांना वाटत असेल की 4,000 महिन्यातून एकदा हप्ता येतो म्हटल्यावर वेळ लागेल, परंतु सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता बघा तुम्हाला उद्याच्या उद्या पैसे पाठवण्याचं ठरलंय। आता केंद्रात पण भाजपचं सरकार आहे, म्हणजे मोदी सरकार आहे, आणि महाराष्ट्रात पण भाजपचे सरकार आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। यांनी दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडेफार सरकारचा हातभार लागावा याकरता निर्णय घेतलेला आहे। लवकर पैसे देण्याचं ठरवले आहे। शेतकऱ्यांना थोडाफार खुश करण्यासाठी सरकारने उद्याच्या उद्या पेरणीला खर्च पैशाला लक्षात घेऊन तुम्हाला लवकर देण्याचं ठरलंय। यामध्ये राज्यातील 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे करण्यात आले आहेत। त्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे, दुसरा असणार आहे आणि तिसरा 6 जिल्ह्याचा असणार आहे। आता 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। आता हे पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। बघा, पहिल्या आठवड्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये टप्प्यात पैसे सोडले जाणार आहेत। महत्वाचे कारण म्हणजे जे पैसे एकदम 36 जिल्ह्यामध्ये सोडताना अनेक बँकेमध्ये अडकल्याचं हे सरकारच्या लक्षात आलंय। आता दोन टप्प्यामध्ये आता पैसे सोडले जाणार आहेत। आता उद्या कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत या ठिकाणी आपण लगेच पाहूया। त्या 15 जिल्ह्याची लिस्ट देखील आलेली आहे। 15 जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि तुम्हाला नमोचे आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये मिळणार असल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। आता मान्सून पाऊस जवळ देखील आला आहे। पेरणीची तयारी देखील सर्व शेतकरी करत असताना पेरणीची बियाणे खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून सरकारने आता लवकरात लवकर पैसे पाठवण्याचं ठरलंय। बघा, आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। आता या 15 जिल्ह्याची लिस्ट देखील आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 15 कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत नक्की बघा। शेतकऱ्यांनो, पेरणी आता जवळ आल्याचे आता सरकारच्या लक्षात आलं असताना त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून आता 4,000 रुपये तुम्हाला देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामध्ये पहिल्या दिवशी 15 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। तर या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता मिळण्याची शक्यता आहे। उद्या तुमच्या बँकेमध्ये 4,000 रुपये एकदम तुम्हाला येणार असल्याची सर्वात मोठी माहिती प्रशासनाने दिली आहे। बघा, आता जर तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला उद्याचा तुमचा हप्ता आहे तो हे लगेच तुम्हाला तुमच्या ठिकाणी मिळणार आहे। त्याची यादी देखील लगेच दाखवतो, चेक करून घ्यायचं आहे। त्यासाठी फक्त 2 मिनिटे व्हिडिओ बघा। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक काल बैठक झाली। त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तर या दोन्ही ठिकाणी एकत्र देण्याचा निर्णय झालेला आहे। आता तुम्हाला 15 जिल्ह्याची निवड देखील करण्यात आली आहे। उद्या 3 वाजता 15 जिल्ह्यामध्ये हप्ता देखील जमा करण्यात जाणार आहे। तर या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल, लगेचच एका मिनिटामध्ये यादी वाचून दाखवतो। यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता
तर या ठिकाणी मिळाला आहे। तर आता तुम्हाला 7वा हप्ता जो आहे तो 7व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि 21 हप्ता तुम्हाला मिळाला आहे, 6वा हप्ता मिळाला आहे। आता तुम्हाला कुठला येणार आहे तर तो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, तर त्याचे 2,000 रुपये। आता या ठिकाणी 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नंबरचे टोटल 4,000 रुपये। उद्या 3 वाजता तुमच्या बँकेत आल्याचं तुम्हाला SMS देखील तुम्हाला लगेच येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे नवीन 15 जिल्हे कोणते आहेत लगेच लक्ष देऊन पहा, याची यादी देखील जाहीर करण्यात आली। आता तुम्हाला वाचून लगेच एका मिनिटामध्ये 18 जिल्ह्याची यादी वाचून दाखवणार आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 जिल्हे कोणकोणते आहेत त्यामध्ये तुम्हाला आता 4,000 रुपये आल्याचा मित्रांनो SMS देखील आला असणार आहे। तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादी जो 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। 1 मिनिट बघा, एका मिनिटात तुम्हाला 15 जिल्ह्याची यादी सांगतो। बघा, सर्वांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे येण्याची अडचण निर्माण होत आहे, हे प्रशासनाला आता कळून चुकलंय। त्यामुळं 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे उद्या येणार आहेत। आता तुम्हाला उरलेल्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणार आहेत त्याची देखील माहिती सांगणार आहे। टोटल तुम्हाला राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्यामध्ये 3 टप्पे करण्यात आले, 2 भाग केलेत। उद्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे, पुढील आठवड्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये पैसे आणि त्याच्या आठवड्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये पैसे, असे टोटल तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत। आता उद्या पैसे सोडणाऱ्या 15 जिल्ह्याची नावे सांगतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा तुम्हाला 15 जिल्ह्याची यादी लगेच सांगणार आहे, परंतु आता बँकाचा प्रॉब्लेम देखील झालाय। अनेक बँकेमध्ये पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलाय। काही मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। मला कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत, सरकारने कोणकोणत्या बँका निवडल्यात, त्या सर्व बँका आपण लगेच या ठिकाणी पाहूया। तुम्हाला SMS देखील आला असेल। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता दोन्ही एकत्र येणार आहेत, परंतु 2 टप्प्यामध्ये पैसे तुम्हाला वाटले जाणार आहेत। उद्या दुपारी 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, तसेच पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला उरलेल्या 15 जिल्ह्याचे पैसे येणार आहेत। असं 2 टप्प्यामध्ये टोटल तुम्हाला 2,000 रुपये आणि अधिक 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। त्यामुळे उद्या 15 जिल्हे कोणकोणते असणार आहेत आणि 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्याच 3 वाजता दुपारी पैसे मिळणार आहेत। तर या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे। यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्याच्या उद्या 3 वाजता पैसे तुमच्या 4,000 रुपये बँकेमध्ये येणार असल्याचा मेसेज सुद्धा येऊ शकतो, अशी बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आहे तो मागच्या वेळी जो होता तर तो तुम्हाला मिळाला आहे। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला देखील नाही, या ठिकाणी मिळाला नसल्याची बातमी देखील समोर येत आहे। त्याचं कारण म्हणजे त्यांना जे बँक खातं आहे ते बँक खातं सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये, सरकारने ज्या बँकेची यादी सांगितली त्या मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे खाते खोलले नव्हते, त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेत उघडले। पण या ठिकाणी महत्वाचं आहे, यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या दोघांनी मिळून 12 खाजगी बँका आणि 12 सरकारी बँका उद्यासाठी निवडले आहेत। फक्त याच बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। मग त्या कोणत्या बँकाची लिस्ट यामध्ये सांगण्यात आली आहे, तर बँका पाहिल्यानंतर लगेच आपण पहिल्या बँका कोणत्या त्या पाहू। मग लगेचच तुम्हाला 15 जिल्ह्याचे जे 15 जिल्हे आहेत ते 15 जिल्हे सांगतो। बघा बँका कोणकोणत्या, यामधील पहिली बँक मित्रांनो आहेत ते म्हणजे पंजाब बँक, दुसरी सिंधू बँक, दुसरं पाहायला गेलं तर पंजाब आणि सिंध बँक। या बँकेमध्ये जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। लगेच एका मिनिटामध्ये बँक सांगतो। त्यानंतर तुमच्या 15 जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जातात ते सांगतो। त्यानंतर बघा ठिकाणी दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक, या बँकेमध्ये देखील पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर दुसरी ओव्हरसीज बँक, या बँकेमध्ये देखील पैसे सोडणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेंट्रल बँकेत देखील पैसे सोडणाऱ्या जाणार आहेत। दुसरे पाहायला गेलं तर तुमचे या बँकेमध्ये खाते आहे का पाहून घ्या। तुमचे या बँकेमध्ये बँक जर नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत, त्यामुळे बँका कोणत्या आहेत ते पाहून घ्या। दुसरी बँक आहे ते म्हणजे कॅनरा बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर युनियन बँक, या बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तर बँका झाल्यानंतर तुम्हाला जिल्हे सांगतो, पण बँका तुमच्या आहेत का ते बघून घ्या मित्रांनो। यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे या ठिकाणी बँक ऑफ बडोदा बँक, या ठिकाणी देखील तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला यामध्ये देखील पैसे सोडले जाणार आहेत। दुसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, या बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर दुसरी बँक आहे ते म्हणजे ICICI बँक,
या बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. खाजगी जरी असली तरी या शेतकऱ्यांना स्वस्त मध्ये कर्ज दिले आहे, त्यामुळे यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. बघा, दुसरी बँक आहे HDFC बँक. ही बँक सर्वात मोठी खाजगी बँक आहे, यामध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, यामध्ये सुद्धा सरकारकडून पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर बघा, 99% लोकांचे खाते ते म्हणजे जिल्हा सहकारी बँक. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कोणती सहकारी बँक असेल तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी खाते खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक. यामध्ये बँकेत सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर दुसरी बँक आहे त्या म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया मध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर दुसरी बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. सगळ्यात मोठी बँक सरकारी बँक आहे. खाजगी बँकेमध्ये सुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर बघा, शेवटची बँक आहे सगळ्यात मोठी आहे ते म्हणजे ज्यावर सरकारचं नियंत्रण असते ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला बघा, सगळ्यात महत्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, यापैकी एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला उद्या पैसे येण्याची शक्यता दाट आहे. आता बघा, तुम्हाला 15 जिल्ह्यात कोणकोणते पैसे मिळणार आहेत त्या 15 जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी आता सरकारकडून आलेले आहे. आता आपण झटपट पाहून घ्या. तर बघा, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यामध्ये एक बैठक झाली. त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळालाय. आता तर तुम्हाला उद्या दुपारी जर 20वा हप्ता या ठिकाणी आता येणार असल्याची अपडेट आता समोर आहे. त्याचपैकी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांची एक बैठक घेतलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो पार पडली. आता त्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचं ठरवलंय. त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता हप्ता येण्याची दाट शक्यता आहे आता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी ती म्हणजे 2000 रुपये अधिक म्हणजे नमोचे 2000 रुपये आणि PM चे 2000 रुपये असे टोटल तुम्हाला 4000 रुपये तुम्हाला उद्या बँकेत सोडले जाणार आहेत. सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिले पैसे सोडले जाणार आहेत. सर्वांनी काळजीपूर्वक बघा मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो सांगणारच आहेत, पण त्याआधी ज्या शेतकऱ्याने आधार कार्ड ज्या बँक खातं आहे त्या बँक खात्याचे लिंक केलंय का त्या शेतकऱ्यांना आता उद्या PM किसानचा आणि नमोचा पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत. मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे महत्वाचा छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यात सुद्धा पैसे लवकर सोडले जाणार आहेत. दुसरा बघा, जालना. चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. 5वा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर. 6वा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे. 7वा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर. 8वा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा. 9वा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. 10वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी. बघा, 11वा जिल्हा बघा तो म्हणजे सिंधुदुर्ग. 12वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. 13वा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद. 14वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया. नंतर 15वा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला. या उद्यासाठी निवडलेत. या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर पुढील आठवड्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवायचं आहे. तुमचं रेशन कार्ड KYC या ठिकाणी करून ठेवायचे. लवकरच तुम्हाला PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारकडून मिळणार आहेत. मागच्या नमोच्या 6व्या हप्त्याला देखील PM किसानच्या 19 हप्त्याला वेळ लागला होता, परंतु सरकारकडून आता सांगण्यात आले की नमोचा 7वा हप्ता आणि PM किसानचा 20वा हप्ता लवकर येण्याची दाट शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आमच्या संभाजी अर्जुन त्रिराळे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.